तिलोत्तमा अगं बोल तरी, कारण तर कळू दे. असं काय झालं की तू अचानक तुझा निर्णय बदललास? नाही, एवढे दिवस आम्ही तुझी मनधरणी करतोय, विनवण्या करतोय, रिक्वेस्ट करतोय, त्याला तू बदली नाहीस आणि अचानक तू ताराला बोलवण्याचा निर्णय घेतलास. असं कसं घडलं? आणि तसंही तू कुठलंही डिसिजन असं तडकाफडकी घेत नाहीस. आधी सगळ्यांना विचारतेस आणि मगच निर्णय ठरवतेस. हो ना, सांगते ना. एवढं काय त्याच्यात? किती प्रश्न विचारताय? काही गोष्टींचा परिणाम दिसायला वेळ लागतो. मला सुद्धा विचार करायला वेळ लागला. ताराने अपराधच एवढा मोठा केलाय ना की मी पटकन तिला माफच करू शकत नव्हते. वेळ लागला मला सुद्धा. आणि तुम्हाला सगळ्यांना काय हवं होतं की मी तिला माफ करावं आणि घरात परत बोलवून घ्यावं ना, म्हणून मी केलं ना तसं. आणि भैरवी आली होती काल घरी. हात जोडले तिने माझ्या समोर, रडायला लागली. मग वाईट वाटलं मला. मी केलं माफ ताराला. हो आमची इच्छा होती म्हणून तू ताराला माफ केलंस ना? हो. एवढे दिवस आम्ही तुला विनंती करत होतो तेव्हा आमची माया दिसली नाही तुला, आमची काळजी कळली नाही तुला. पण कुठून अचानक ती भैरवी आली आणि तिने अशी काय अचानक जादू केली की तू ताराला घरी घ्यायला होकार दिलास? काय असं किती प्रश्न विचारताय तुम्ही? थांबा ना जरा. माझी काय उलट तपासणी करताय का? मला खूप त्रास होतोय या सगळ्या गोष्टींचा. मला खूप त्रास होतोय. अगं तिलोत्तमा, काय हो, एवढ्या आनंदात आहात? प्रसन्न वाटतंय. ताराला आणि सोहमला आईने स्वीकारलं. जगात यापेक्षा जास्त मोठं सुख काय असेल अजून सावली? बरं झालं तुम्ही विषय काढलात. मला तुमच्याशी याबद्दलच बोलायचं होतं. काय? मला ना हे सगळं जितकं सुखद वाटतंय ना, तितकीच त्यात गडबड वाटते. यात काय गडबड आहे सावली? हे बघ, किती झालं तरी शेवटी रक्ताचं नातं आहे. आई कधी ना कधीतरी त्यांना स्वीकारणार होतीच. तेच म्हणतेय. आपण तिलोत्तमा मॅडमना इतकं समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ठामपणे नकार दिला. मग कालपर्यंत ठाम असणाऱ्या तिलोत्तमा मॅडम अचानक कशा काय बदलल्या? कोणालाही न सांगता न कळवता त्यांनी तारा मॅडमना थेट घरात घेतलं. मला हे सगळं थोडं संशयास्पद वाटतंय. हे बघ, तारा खोटं बोलली होती आणि आईला खोटं सहन नाही होत, एवढं क्लिअर आहे ते. हा, आईला ताराला माफ करायला कदाचित वेळ लागला असेल, एवढंच आहे. आपल्याला तिलोत्तमा मॅडमचा स्वभाव माहिती आहे. त्या इतक्या लवकर कोणाला माफ नाही करू शकत. इतकं काय मोठं झालंय की त्यांनी परस्पर हा निर्णय घेतलाय. आईचं मन आहे सावली, विरघळलं असेल. आपण काय एवढा विचार करतोय? मला काहीतरी वेगळं वाटतंय. हे सगळं भैरवी माईंच्या येण्याशी संबंधित तर नसेल ना? नाही, कारण भैरवी माई आणि तिलोत्तमा मॅडम खोलीत काहीतरी बोलत होत्या म्हणून. हे बघ, जरी त्यांच्यात बोलणं झालं असेल तरी मला असं नाही वाटत की आई तिचं ऐकून हा निर्णय घेईल. पण तरी सारण सर, सोड ना सावली, जे घडलंय ते चांगलंच घडलंय ना, मग कशाला आपण एवढा विचार करतो? बघू, चल, मला उशीर होतोय, मी निघतो ऑफिसला.